पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे। झाडांच्या मागून एका बाजूने 2 दहशतवादी आल्याचं तपासात समोर आलंय। हा हल्ला संपूर्ण रणनीती आखून करण्यात आला होता। गोळीबार सुरू होईल तेव्हा लोक घाबरून एंट्री आणि एक्झिट पॉइंटकडे पळतील याची दहशतवाद्यांना कल्पना होती। दोन्ही दहशतवादी एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर उभे राहिले आणि एका क्षणात 7 जणांना ठार मारलं। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहे। संदीप, सौरभ, ज्यावेळेला एनआयएनं हा सगळा तपास हातात घेतलेला आहे त्यानंतर अनेक अपडेट्स समोर येत आहेत। जवळपास 45 सदस्यांची एनआयएची टीम जी आहे ती सध्या काश्मीर खोऱ्यात काम करते। त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांचा देखील समावेश आहे आणि आतापर्यंत घटनास्थळावरून 40 कारतूस देखील एनआयएनं जप्त केल्याची माहिती आपल्याला समजते। ज्यावेळेला हा हल्ला करण्यात आलेला होता त्यावेळेला सगळे जे पर्यटक आहेत ते एंट्री किंवा एक्झिट गेट मधून बाहेर पडू शकतात याचा अंदाज सगळ्या दहशतवाद्यांना होता आणि एकीकडे मैदानावर प्रत्यक्ष ज्यावेळेला गोळीबार सुरू झाला होता त्यावेळेला 2 दहशतवादी झाडांच्या मागून येऊन एंट्री गेटवर थांबले होते। ज्या वेळेला पर्यटक पळून जात होते त्यावेळेला त्या गेट जवळपास 7 ते 8 जणांना तिथं ठार करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता एनआयएच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यांची नावं म्हणजे नेमकं कुणाला त्यांनी मारलं हे अजून समजू शकलेलं नाही, मात्र त्यांची ही रणनीती होती दहशतवाद्यांची की 5 जण प्रत्यक्ष मैदानामध्ये थांबतील आणि 2 जण एंट्री गेटवर थांबतील, जेणेकरून हा हल्ला झाल्यानंतर जे पळणारे पर्यटक आहेत त्यांच्यावरही हल्ला करता येईल किंवा त्यांच्यावरही गोळीबार करता येईल अशा पद्धतीने अमानुषपणे जरी हे असलं तरी एक रणनीती आखत दहशतवाद्यांनी खरं तर हा प्लॅन केलेला होता आणि हा हल्ला केलेला होता। तेव्हा अजून काही माहिती देखील एनआयएच्या तपासामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। ठीक आहे संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।